करतात मस्त. खूप चुकून म्हणजे एक पण चुका असं नाही की आलाय नाही, सगळे चांगलेच चुकू आलेत. इकडं पण समोर शेती आहे त्या साईडला, कलिंगण आहे तिकडं पण कलिंगण लावलेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आहे वाड्याला कलिंगड महोत्सव. बघा छान आहे एकदम, बघण्यासारखं एकदम, आपल्या गावासारखंच एकदम, पण वाड्याला आहे पालघरला. खूप मस्त आहे, दाखवतो समोर तुम्हाला नजारा बघण्यासारखा एकदम. फॅमिली सकट इकडे ट्रिप करू शकता. आता मस्त आहे एकदम, बघण्यासारखं एकदम एकदम. हे बघा, शिवार टुरिझम ॲग्रो टुरिझम हे फार्म आहे. हे आपल्या शेतीतूनच आपल्याला सगळी माहिती देतात. आता सध्या वॉटरमेलन फेस्टिवल आहे, हे मँगो फेस्टिवल पण राबवतात. खूप बघण्यासारखं आहे, खूप छान. बघा घर आहे एकदम. हे बघा इकडे बसायला 2 स्टॅच्यू. तर बघा शेवटपर्यंत, म्हणजे हे चांगली माहिती देतात. त्यांचा गायडन्स, आपल्या त्यांची नर्सरी वगैरे दाखवतो. आपण पुढे बघूच. त्या साईडला कॅन्टीन. खूप छान आहे एकदम. हे बघा, हे यांचं ऑफिस आहे, शिवार ॲग्रो टुरिझमचं. सकाळचा नाश्ता टाईमवर असतो, काहीतरी 9:30 ते 10, 10:30पर्यंत नाश्ता असतो. हे बघा, इकडं पण छान बसण्यासाठी जागा केली आहे. शेकोटी वगैरे पेटू शकतो थंडीच्या वेळेस. इकडं एक रूम आहे, फक्त मोठा हॉल आहे, त्यामध्ये आहेत कॉट आहे तिथं. बघा छान झालं. बघा वाडा टाईप आहे, वाडा टाईप. खूप मस्त आहे.
आय लव शिवा. आज क्या होने वाला है. सो हमने सबसे पहले ब्रेकफास्ट कर लिया है. ब्रेकफास्ट के बाद हम स्टार्ट करेंगे हमारा फार्म टूर. तो सबसे पहले आप जाओगे पॉली हाउस, नर्सरी हाउस. आप नीचे विजिट करोगे, आपको बताया जाएगा प्लांट्स के बारे में. यहाँ पे मैंगो की सैपलिंग्स है, वाटरमेलन की सैपलिंग्स है, आपको उसके बारे में बताया जाएगा. हेमंत सर गाइड करने वाले हैं आपका टूर. इसके बाद आपका होगा फार्म विजिट, जो होगा ट्रैक्टर राइड से. सो ट्रैक्टर राइड का कैसा है कि आपके साथ आपका पानी रहेगा, आप आराम से बैठ के जाओ. तर सर्वात प्रथम आपल्याला इथे घेऊन जातात नर्सरी दाखवायला. पहिले दाखवतात नर्सरी. आपण तो ग्रेवन माहिती आहे ना, त्याचा हा झाडूचा प्लांट बघा असा असतो. याच्यापासून झाडू तयार करतात, ते सगळे कलेक्ट केले जातात एकत्र. असं ओला झाडू तयार. आता इथलं बाहेरचं टेम्परेचर बघा आणि मध्ये गेल्यानंतर टेम्परेचर बघा. डिफरंट काय आहे तो लगेच समजेल आपल्या इथलं. नर्सरी. याच्यामध्ये मोस्टली आपल्याकडे जे पण आपण प्लांट लावतो पहिल्यांदा स्टार्टला बेबी, तेव्हा ते स्टार्ट करताना इथे करतात. म्हणजे यांचे कलम वगैरे आपण करतो, आंब्याचे वगैरे मोस्टली कलम करतो. हे सर्व कलम केलेले आहेत. जांभूळ आंबा म्हणून बघा, हा साधारण वर्षाचा पण आंबा तरी त्याला आंबे लागायला सुरुवात झाली. जर आपण नॉर्मली जर पाठ्याचा बघितला कोईचा, तर त्याला साधारण आपण लांबावला तर 7, 8, 10 वर्षापर्यंत तो वाजत नाही. याचं विशिष्ट हे काय, एका वर्षापासूनच त्याला आंबे यायला सुरुवात होतात. कलम आपण करतो, ग्राफ्टिंग वगैरे ती सिस्टम माहित असेल सगळ्यांना, त्या पद्धतीने हे करतोय. त्याच्यामध्ये व्ही शेप तो इथे जॉईंट हा दिसतो. इथे खाली जो असतो आपला नॉर्मल आंबा असतो बाठा कोई, त्याला फक्त व्ही शेप मध्ये कट करून ना मग ही ब्रांच आपल्याला पाहिजे ती क्वालिटीची आपण टाकू शकतो. ते केशर यांना साधारण 1-1.5 वर्षापासून आंबे यायला सुरुवात होतात. पण आपण काय करतोय, जर आपल्याला ग्रोथ चांगली व्हायची असेल तर ते आंब्याचे आपण मोहर वगैरे कट करतोय, तर त्याची ग्रोथवर जरा प्रॉब्लेम होतो. साधारण प्रेजनचा फायदा काय आहे, इथे कीड वगैरे कमी लागते पण एकदम कमी प्रमाणात लागत असते. जर पाण्याचे वगैरे किंवा जास्त जर हीट झाली तर वरती सगळीकडे स्प्रिंकलर लावलेले पाणी द्यायला आणि मग ते हीट मेंटेन करायला मग हे स्प्रिंकलर चालू केलं जातं सकाळी आणि संध्याकाळी. 2 टायमांमध्ये ते केलं जातं. 3 वर्षाचे झाले तरी पण त्यांना आंबे यायला सुरुवात होते. पॉली हाऊस नंतर हे यांची नर्सरी दाखवतात संपूर्ण, म्हणजे आंब्याची लागवड कशी केली जाते आणि फणस वगैरे. इधर कैसे आ गया? इसका झाड़ ढूंढो. 2-3 व्हरायटी त्याच्यामध्ये, कॅलिफोर्निया वगैरे आणि मलेशिया असे 2 नारळ येतात. एकामध्ये ग्रीन वाले असतात आपले आणि येलो वाले, 2 टाईप मध्ये ते आहेत. येलो पण आहे ना, हा बघा मलेशिया. हे सगळे आंबे आहेत. हे आंब्याची झाडं 2.5-3 वर्षामध्ये खूप मोठे होतात. नंतर ह्याच्या 2.5-3 वर्षामध्ये ना फळ येतो, हे आंबा येतो. छोटा कोरा
छोटा फणस आहे पण फणस लागले बघा किती त्याच्यावर. छोटे छोटे भाजी झाड छोटं आहे पण फणस बघा लागले. त्याच्यावर दोन दोन किडे आहेत, 4 आहेत. थोडे हे काटे असतात ना जे ते काटे पूर्ण पसरतात मोठा मोठा ट्री पण आहेत. टेबल खुर्ची झोपाळे वगैरे जे काय पाहिजे ना फर्निचर पूर्ण फर्निचर बनतं. साधारण याला 10 वर्ष लाईफ असते. 10 वर्ष बांबूची लाईफ काय बनवले चालतं. त्याच्यात फर्निचर होतं हे. आपल्या गावाकडं आहेत आता सध्या नाही भेटत गावाकडं. आता आपल्याकडे एक ITI आहे गव्हर्नमेंट रत्नागिरी साईडला असतील. आश्रमशाळा आहे तिथे पूर्ण चालतं ते बनवतात पोरं वगैरे तिथली ना पूर्ण बनवतात. हॅलो खाली आणे बघा खाली आणून ही काली मिरी. सुकवल्यानंतर हे काय मिरीचं झाड आहे. पण ऍक्च्युली ते झाड नसतो, ते वेल असतो. वेल आहे ते. दुसरा याला सपोर्ट ही वाटत. पाण्याची हरी पट्टी. त्याला हलकं पाणी घालतात त्याच्यानंतर हे बघा वॉटरमेलनचे रोप आहे ती. वीकेंडलाच असतो, वीकेंडलाच असतो. नाही बरं, हा, right, शनिवार. शेती कलिंगड बघा. सूर्यफूल इकडे बनलं कलिंगड कलिंगड बघा. आता काढले हा वेगळा टाईप आहे. हा वेगळा टाईप आहे. आता ट्रॅक्टर रायडिंग सुरू होते. ट्रॅक्टरमध्ये न्यायचं आम्हाला हात दाखवायला. ट्रॅक्टरचा प्रवास कॅब डेंजर एकदम हालायला होतं. मोरया मंगल मूर्ती. सांगे गाव आहे, गावाचं सांगे. डेंजर प्रवास आहे, डेंजर प्रवास. मजा आली मस्तपैकी बघा. अनलिमिटेड चिकू खाऊ शकतात, पडलेले तोडू शकत नाही. ट्रॅक्टरची सवारी केली आता. चिकू मस्त गोड आहे, एकदम छान आहेत, मस्त आहे एकदम नॅचरल. गोड आहे, मस्त आहे. पूर्ण खूपच पूर्ण चिकू झाड आहे इकडं. पूर्ण चिकूच चिकू आहे बघा इकडं. पडलेले उचलून खायचे, अनलिमिटेड. छान आहे एकदम. पडलेले भेटले चिकू एक पण ढोकले ते टाकतात ते. नको दुसरा घेऊ पण तो नको. डोंगरा चावला तो झोपते बसायला घ्या चांगल्यापैकी. पडलेले छान लागते चिकू, कारण ते थोडे पक्षी खातात ना, गोड असतं जरा. बरोबर पडलं एक समोर हात ते खाल्लं आहे. भरपूर चिकू आले ते बघा, चिकूच चिकू आहे तिकडं. ते पण समोर ते पण चिकू, पूर्ण चिकूच चिकू आहेत. इकडून चिकू. सगळ्यांची मजा आली चिकू खायची. इकडं
जमा करतायत पडलेले, सगळे तुटून पडलेत. एन्जॉयमेंट भारी आहे. लहान लहान पोरं मस्त मजा एन्जॉय करतात. बघा कलिंगड लावलेत. हा खूप मोठा कलिंगडाचा हे माळा आहे. इकडून तिकडे सगळे चिकू उचलायचे नादात आहेत. साईडला वेगळा पीक आहे कलिंगडचा. बघा ह्या साईडला हा असा आहे थोडा काळा आणि सफेद, तिकडं पूर्ण सफेद आहे बघा, थोडा येल्लो. मस्त एकदम बघ, मस्त बाग आहे, छान सुंदर. तर काय उपयोग नाही ना. नाही चांगला बघा, हा कावला आहे तो चांगला आहे. हा तयार आहे. ते हे दोन तीन तयार आहे तिकडे, 2-3 प्रकारचे पीक आहे तिथं. हां खूप छान मजा आली इकडं. चिकू भेटलेत पडलेले मला पण. इकडं सध्या कलिंगडाचे हे आपले राखणदार त्याचे कलिंगड तोडून देत नाही. चला छोटी त्यांची मेहनत आहे. फार्ममधून आल्यानंतर बघा इकडं आता वॉटरमेलन ज्यूस अनलिमिटेड आहे इकडं. कलर बघा कोणता आहे तो, पिवळा कलर आहे. आपल्याला तर रेड कलर माहिती होता वॉटरमेलन, पण यांच्याकडं येलो कलर आहे. हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. आता इकडे आले सगळे लोक स्विमिंग करायला. तुम्हाला लहान मुलं चालू आहे त्यांचा रेन डान्स वगैरे आहे तिकडं. त्याला बघूया आपण. हे रेन डान्स आहे यांचे, खूप छान आहे.
बघतायत जेवणाची वेळ आहे आता. भाकरी, ठेचा, लोणचा, गुलाबजामुन, पापड. बाबू जेवण कसं आहे? इकडं पण जेवण्याचं ठिकाण आहे साईडला, बसा जागा करायला शेडमध्ये. इकडं छास आहे समोर, त्यात छास पिऊ आपण. एक छास आहे. बघा बसा किती सुंदर केलेला आहे एकदम मस्त. टायरचा आतमध्ये रस्सी बांधले. त्याने टाकाऊ पदार्थापासून, टाकाऊ वस्तूपासून काहीतरी चांगला केला आहे. बघा झोपाले कसे बघा. सुंदर एकदम. चला आपण जाऊया तिकडं. वॉटरमेलन आपला आईस्क्रीम आहे अनलिमिटेड. बघूया खाऊया कसा लागतो तो बघूया आपण. सुंदर असेल कारण वॉटरमेलनचा आहे. इकडं बघा विचारा कसा बसला एकटाच. वॉटरमेलन आईस्क्रीम. हा आईस्क्रीम हे स्वतः तयार करतात. बस एकच पण त्याला. मी घरी बनवतो नाही हे. शिवार ॲग्रो टुरिझम वाडा साईडला हा खूप सुंदर आहे बघण्याचं. काय फॅमिली पिकनिक मस्त होऊन जाईल इकडे. आता रेन डान्स, स्विमिंग पूल वगैरे छान आहेत. जेवण पण खूप सुंदर होतं एकदम. बरं वाटला. हे बघा संध्याकाळी असे गेम खेळले जातात. थैंक यू सो मच सर. मैम बैठिए. अभी यहाँ पे हम लोग शुरू करते हैं. बलून, जो भी बलून होल्ड करेगा उसको सामने वाली टीम से प्रोटेक्ट करना है. ओनली वन एंड आपको एक तरफ लास्ट में, या तो इधर या तो आप चाहे तो चेंज कर सकते हो. पेरेंट्स यू कैन हेल्प आपकी टीम में स्ट्रेटेजी बनाने में. आप अपनी टीम का मदद कर सकते हो. तर मित्रांनो जाता अजून गेम चालू आहे तिकडे ॲक्टिव्हिटीज. पण काय माहिती आहे घोडबंदर रोड ट्रॅफिक खूप होते त्यामुळं आम्ही निघतो लवकर. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. चला.